सार्थक त्याला सामना करेल मयुरेश पहिलं अवांतर धावाने खातं उघडते सार्थक सामना करेल मयुरेश सुंदर असा फटका चौकार मयुरेशच्या फळीतून हा निघालेला पहिला चौकार संघाची धावसंख्या होते बिनबाद 5 वाईट बॉलचा इशारा पुन्हा अवांतर धाव मिळते त्या धावेबरोबर धावसंख्या वाढते धावसंख्या होते बिनबाद 6 अतिशय चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती जय मल्हारकडून आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे ते आपल्याला देवरुकर सुपर फास्ट कडून पाहूया पुढचा चेंडू मयुरेशसाठी पंचांच्या उजव्या बाजूला मारा करतोय आणि चौकार मिळालाय त्याचबरोबर संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते बिनबाद 10 चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते तेवढेच दोन्ही संघ अनुभवी तेवढेच तुल्यबाज पुन्हा एकदा सार्थक सामना करेल मयुरेश सार्थक सामना करेल मयुरेश 4 धावा मिळतात 4 धावेबरोबर संघाची धावसंख्या होते बिनबाद 14 पहिलं थोडस महागडं षटक सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते या षटकातील शेवटचा चेंडू मला वाटतं मयुरेश सामना करेल सार्थकला वाईट बॉलचा इशारा धावसंख्या होते बिनबाद 15 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते बिनबाद 19 धडाकेबाज अशी सुरुवात केली ती जय मल्हार कडून धडाकेबाज सुरुवात दोन्ही फलंदाज अनुभवी अक्षय चरकरी आणि मयुरेश साळुंके पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते बिनबाद 19 तितक्या ताकदीचा पुढचाही संघ यामध्ये देखील अमोल गुरव अतिशय नावाजलेला खेळाडू आपल्या मार्गदर्शनाने संपूर्ण संघाला मार्गदर्शन करतोय सुंदर फटका अक्षयच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतोय आणि चौकाराबरोबर धावसंख्या वाढते धावसंख्या होते बिनबाद 23 चांगली सुरुवात जय मल्हार संघाकडून फलंदाज अक्षय आणि मयुरेश या दोघांकडूनही सुंदर एक गोलंदाजी सुंदर गोलंदाजी तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाज स्वतः चौकार मिळतोय या चौकाराबरोबर धावसंख्या वाढते धावसंख्या होते बिनबाद 27 वाईट बॉलचा इशारा अवांतर धाव धावसंख्येत भर धावसंख्या होते बिनबाद 28 सुंदर फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते बिनबाद 28
अतिशय चांगली सुरुवात पाहायला मिळते जय मल्हार कडून. सन्माननीय सुधीरजी पाष्टे यांच्याकडून या मंडळासाठी 500 रुपयाचं देणगी आलेले आहे. धन्यवाद. मी सुरेशजी साळवी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सन्मानित करावं. हा बोल. होय. सुंदर पहिला धक्का मिळतोय तो मयुरेशच्या रूपानं. नंतर फोन कर. जय मल्हार संघाला पहिला धक्का मिळालाय. आता सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते आपल्याला शुभम कडून. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन आला शुभम. शुभम सामना करेल. सुजल दोन धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 1/31. सुंदर फटका चौकार. ओंकार देवरुखकर पंच. संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 1/35. पुन्हा एकदा सुजल सामना करेल शुभमला. पंचांच्या डाव्या बाजूने मारहाण करतोय शुभम. भेदक अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तेवढं चांगलं असं फटकेबाजी देखील पाहायला मिळते सुजल कडून. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 1/39. चांगली सुरुवात आणि सलामीचं अक्षय चरकरी अजूनही मैदानात टिकून. बघा प्रत्येक खेळाडूचा अनुभव हा कामी येतोय. अक्षय चरकरी हा अनुभवी असा खेळाडू आहे आणि त्यांना माहिती आहे की आपण मैदानात टिकून राहणं गरजेचं आहे. पाहूया स्वतः अमोल गुरव गोलंदाजीसाठी संघाकडून चौथा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलाय. अनुभवी अष्टपैलू खेळाडू गुरववाडीचा म्हणायला लागेल. सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तेवढाच तत्पर अक्षय चरकरी फलंदाजीसाठी. सुंदर फटका चौकार. चौकाराचा इशारा करतायत पंच देवरुखकर आणि संघाची धावसंख्या होते 1/43. वाईट बॉलचा इशारा. संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 1/44. सुंदर सुंदर अशी आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पवन कडून. पवन देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. चौकार. या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 1/48. चौकाराबरोबर संघाची धावसंख्या होते 1/52. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते जय मल्हार कडून. सलामीचा फलंदाज अक्षय चरकरी अजूनही मैदानामध्ये टिकून राहिलाय. पुन्हा एकदा अमोल सामना करेल अक्षय. हॅलो 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 हॅलो. केविन
सामना करेल रोहनला. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. दोन्ही संघामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन्ही संघामध्ये अनुभवी असे खेळाडू आहेत. अतिशय तत्परतेनं खेळताना दिसत आहेत. त्यांना माहिती आहे की हा सामना अतिशय महत्वाचा आहे आणि हा जर सामना आपल्या हाती लागला तर आपण अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणार आहोत याची प्रत्येकाला जाणीव आहे. आणि त्या जाणीवेच्या दृष्टीनं प्रत्येक खेळाडू खेळताना दिसतोय. सुंदर अशी भेदक गोलंदाजी करतोय रोहन आपल्या संघासमोर. रोहन स्वतःचा अनुभव पणाला लावतोय कारण त्याला माहिती आहे हा अंतिम आणि निर्णायक सामना आहे आणि आपल्याला पुढं सरकायचं आहे. सुंदर गोलंदाजी रोहन कडून. सातत्याने डॉट बॉल निर्धाव मिळत आहेत. संघाचा अजून खाता देखील उघडलेला नाहीये. केविन चांगला फलंदाज आहे परंतु रोहननी अक्षरशः त्याला जबडून ठेवलाय. सुंदर षटक रोहनच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळत आहे. एका धावेबरोबर समाधान मानायला मिळत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते बिनबाद 1. रोहन आपल्या संघासाठी अतिशय जाणीवपूर्वक आणि जबाबदारीनं षटक टाकलंय. त्यांनी फक्त या षटकामध्ये एकच धाव दिले. पंच ओंकार देवरुखकर, पंच निकी बापाडे आणि पंच अजय गुरव अतिशय तत्परतेने अवांतर धाव मिळते. या धावेबरोबर धावसंख्या वाढते. धावसंख्या होते बिनबाद 2. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या होते बिनबाद 3. आणि पहिला धक्का मिळतोय तो देवरुखकर सुपरफास्टला. एक जबाबदार आणि खंडाचा फलंदाज अमोल गुरव बाद होतोय आणि स्वतः त्याची जागा घ्यायला पवन. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 1/4. वाईड बॉलचा इशारा पंच ओंकार देवरुखकर यांचा. त्याचबरोबर संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 1/5. 2 धावा मिळत आहेत. त्याचबरोबर संघाची धावसंख्या वाढते 1/7. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 1/8. वाईड बॉलचा इशारा पंच देवरुखकर यांचा. वाईड बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या होते 1/9. पहिलं षटक अतिशय नेत्रदीपक आपल्याला पाहायला मिळत आहे. हे थोडस महागडं षटक आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सातत्यानं अवांतर धाव देतोय. या धावेबरोबर संघाची धावसंख्या होते 1/10. पुन्हा एकदा पवन अतिशय सुंदर अशी फलंदाजी आणि पहिला चौकार निघालाय तो पवनच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या होते 1/14. दोन्ही संघाला जाणीव आहे की हा निर्णायक सामना होणार आहे आणि या सामन्यामध्ये जो जिंकणार आहे तो अंतिम सामन्यामध्ये दाखल होणार आहे.
फोन आणलं बघ. स्ट्राईक साठी आलाय केविन आणि सुजल. हॅलो. वेळेवर आलोय. पप्पा पण. सुजल सुंदर अशी गोलंदाजी, परंतु नोबलचा इशारा करतात पंच देवरुखकर. त्याचबरोबर संघाची धावसंख्या होते 15. हा? होय. काय तुला देव धर ना. काय माहित ना. म्हणून काय केलं त्याला तू? हा चाल. मला हा. लागला त्याला. सर्व प्रेक्षक हा सामना अतिशय उत्सुकतेने पाहताना दिसत आहेत. बंडू देत त्याला काहीतरी. मला तू म्हण. खरं अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय सुजल. सुंदर गोलंदाजी. केविन काहीसा दबाव तंत्रामध्ये अडकलेला. भेदक अशी गोलंदाजी करताना सुजल. 3 बाकी आहेत ना. धावसंख्या पूर्णतः स्थिरावलेली. पुन्हा एकदा सुजल सामना करेल केविन. वाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव मिळते. ह्याच्यावर देऊ नको. धावसंख्या होते 1/16. आधी रे ना. खरंच आपल्या संघासाठी सुजल अतिशय चांगली कामगिरी करतोय. भेदक अशी गोलंदाजी. पुरेपूर अनुभवाचा देखील फायदा घेतोय. 9 बॉल. संघाची धावसंख्या होते 1/17. सुंदर गोलंदाजी. वारंवार आपल्या संघासाठी टाकतोय. धावसंख्या होते 1/17. डॉटच मार. मार डॉट. जाऊ दे. सुंदर फटका. बाउंड्री मिळते. धावसंख्या होते 1/21. सहा चेंडू 36 धावा. सहा चेंडू 36 धावा. आणि एक अनुभवी असा गोलंदाज. गेले कित्येक वर्ष आपण याला पाहतोय. इकडचा पाय बघा. रत्नाकर गुरव. या पंचक्रोशीमध्ये ज्यांचा दबदबा आहे, रत्नाकर गुरव. भेदक अशी गोलंदाजी. आपला अनुभव पूर्णतः पणाला लावताना दिसतोय. पहिला निर्धाव चेंडू रत्नाकर गुरव यांचा. 1 धाव मिळते. आणि त्याचबरोबर संघाची धावसंख्या होते ती 1/22. पूर्णतः जकडून ठेवलंय देवरुखकर सुपरफास्ट संघाला. जय मल्हार संघाने. पुन्हा एकदा रत्नाकर सामना करेल पवन. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू. वाईट बॉल. अवांतर धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 24. 1/24. पकड. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 1/28. धावसंख्या होते 1/1. या निर्णायक सामन्याचा निर्णय आपण सगळ्यांनी पाहिलेलाच आहे. जय मल्हार संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे.